पॅटर्न डिस्टर्ब झाला की परत हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला, परत स्ट्रेस येणार आणि परत तुम्ही जास्त खाण्याच्या मागे लागणार. मग हे जे शुगर क्रेविंग आहे किंवा कुठल्याही प्रकारचं फास्ट फूड क्रेविंग आहे, कशा प्रकारे कंट्रोल करायचं, असं काय केलं पाहिजे की ते कंट्रोल होईल? राईट. तर आता या सगळ्याचं उत्तर परत एकदा आहे की तुम्ही बॅलन्स डाएट घेतलं पाहिजे. रिसर्च यावर चालू आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे की 90% जे काही फिजिकल आजार असतात किंवा जे काही आपले शारीरिक व्याधी आहेत, राईट. तर या सगळ्या आपल्या मनाशी कनेक्टेड. जेव्हा आपण असं होतं की अरे माझं वजन वाढतंय तर मी डिप्रेशनमध्ये जाते कारण मी छान नाही दिसत आहे, मला आधीचे ड्रेस होत नाहीये. म्हणजे मी अगदी काय म्हणू आपण त्याला की पूर्ण आतापर्यंत जेवढे फिट होते तेवढं एकदमच माझा वेगळा बरोबर. रूप बघायला मिळतंय. तर हे सगळं डिप्रेशनचं कारण होतं आणि परत त्या डिप्रेशन मधून आपण बिंज इटिंग करायला लागतो. भावनिक भूक आणि ऍक्च्युअल भूक याच्यामध्ये पण फरक आहे, म्हणजे Correct. नेमका हा फरक काय आहे आणि कसं तुम्ही याला डिफरन्शिएट? ज्याला आपण असं म्हणू शकतो की माइंडफुल इटिंग आणि बिंज इटिंग. केलं? बऱ्याच वेळेला असं होतं आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, तर ते आपण बघतच नाही की थोडी भूक लागली ना, असं वाटतंय काहीतरी खावं, तेव्हा नेमकं एक ग्लास पाणी पिऊन बघायचं की ते क्रेविंग जातं. म्हणजे आपल्याला कळतं की ही आपल्याला भूक लागलेली नव्हती, आपल्या बॉडीने पाण्यासाठी सिग्नल दिलेला होता. हो, इंजेक्शन घेऊन वजन कमी करायचं हा ट्रेंड खूप जास्त आहे. बरोबर. नक्कीच जेव्हा तुम्ही शॉर्टकट वापरता तेव्हा त्याचे कुठे ना कुठेतरी साईड इफेक्ट्स भरपूर असतात. हाय, हॅलो, नमस्कार. मी गार्गी. वेट सेट गोच्या अजून एका विशेष एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. कसं आहे मंडळी, मन चंगा तो कठोती में गंगा अशी म्हण आहे. याच सगळ्यावरती आजचा हा एपिसोड असणार आहे, कारण बरेचदा मनाचं आरोग्य हे तुमच्या शरीरासाठी आणि विशेषतः वजनावरती कशा प्रकारे परिणाम करतं किंवा त्याला कसं नियंत्रणात आणू शकतो, हा स्ट्रेस नेमका कमी कसा करायचा, या सगळ्याची उत्तरं देण्यासाठी आज आपल्याबरोबर एक्सपर्ट आहेत. आपल्याबरोबर होमिओपॅथी फिजिशियन आणि आहारतज्ञ डॉक्टर अमृता कुलकर्णी मॅम आहेत. मॅम, नमस्कार. लोकमत सखीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. नमस्कार. मॅम, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की जर मन तुमचं सुदृढ असेल तर शरीर सुदृढ असतं. नक्कीच. मुळात मानसिक आरोग्य किंवा या मनातल्या विचारांचा शरीरावरती आणि वजनावरती कसा परिणाम होत असतो? नक्कीच. जसं पहिल्यांदाच आपण होणार की मन हा तुमच्या शरीराचा आरसा आहे. बरोबर. तर या सगळ्याचं तुमचं शारीरिक तुम्हाला मग कितीही काही थायरॉइड असेल, वजन वाढलंय किंवा पीसीओडी व्हॉटएव्हर जे काही 90% आजार शारीरिक असतात, तर त्यांचं मूळ कारण हे मानसिक असतं. पण त्याच्याकडे आपण नक्की बऱ्याच वेळेला दुर्लक्ष करतो की अरे त्याचा आणि त्याचा काय संबंध आहे, म्हणजे असं तुमचं डिप्रेशन आहे, अँक्झायटी आहे, तर ते आणि वजन वाढण्याचा काय संबंध आहे? हं. असं आपल्या फार लोकांना एक कुतूहल बरोबर. असतं. आणि नक्की यामुळे वजन वाढतं का? का फक्त बाकीचे सगळे जे काही आपण म्हणतो की जे आजार आहेत त्याच्यामुळेच वजन वाढतं? हं, हं, तर असं नाहीये. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो, हं. तेव्हा कॉर्टिझॉल नावाचं हार्मोन सिक्रीट होतं. बरोबर. राइट, ज्याला आपण स्ट्रेस हार्मोन असं म्हणतो. येस. तर सायंटिफिकली हे सगळं मी सांगते की ही सायकल कशी होते. बरोबर. तर हे जे स्ट्रेस हार्मोन आहे, ज्याला आपण कॉर्टिझॉल म्हणतो, हे ॲपेटाईट वाढवतं. म्हणजे तुमचं भूक वाढते या सगळ्यामुळे आणि बरं. तुम्ही ॲक्चुअली तुमचे क्रेव्हिंग्ज वाढतात. येस. आणि या सगळ्यामध्ये काय होतं की तुमचं शुगरी आणि फॅटी फूड घेण्याचं प्रमाण जास्त वाढतं. येस. कारण बरोबर. नक्कीच आपण असं म्हणतो ना की आपण जेव्हा स्ट्रेसमध्ये आहोत, एखादी घटना आपल्या मनाविरुद्ध घडली आहे, हं. आपण खूप रागात आहोत, नक्कीच आपण हेल्दी ऑप्शन नाही ना चूज करणार. हो, काहीतरी असं की जे हां, थोडं काहीतरी आपल्याला एक आनंदी करेल. चटपटीत की येस, जे येस, आपल्याला येस. आनंद देईल. बरोबर, आपण बरोबर. दुःखामध्ये आहोत आणि आपण परत हेल्दी फूड चूज करून परत दुःखात नाही जाणार आहोत. बरोबर आहे. सो ही अगदी नॅचरल आपल्या बॉडीची टेंडन्सी आहे की हं. तेव्हा आपल्याला काहीतरी खूप छान चटपटीत खावंसं वाटतं की जे आपल्याला टेम्पररी आनंद देतं. बरोबर. टेम्पररी सॅटिस्फॅक्शन मिळतं की अरे चला, काही तर नाही ना बाकीचं आपल्याला खायला तरी चांगलं मिळालंय. हं. सो या सगळ्यामुळे काय होतं, तुमचं फॅट स्टोरेज वाढतं, तुमचं वेट वाढायला लागतं आणि या सगळ्यामुळे वेटमुळे अर्थातच वेगवेगळे आजार तुम्हाला यायला लागतात किंवा एक वेगळी सुरुवात होते बॉडीची. बरोबर. तर या सगळ्यामुळे तुमची स्लीप पॅटर्न डिस्टर्ब होऊन जातो. राइट. म्हणजे तुम्हाला अँक्झायटी वाढेल हं. किंवा तुम्हाला असं होतं की अरे खूप जास्त आपली बॉडी हेवी वाटतेय, आपल्याला काही छान हां. नाही वाटत आहे. बरोबर. तर या सगळ्यामुळे तुमचं स्लीप डिस्टर्ब होणार, ओव्हर थिंकिंग असेल. हा हां. स्लीप पॅटर्न डिस्टर्ब झाला की परत हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला, परत स्ट्रेस येणार आणि परत तुम्ही हं. जास्त खाण्याच्या मागे लागणार. बरोबर. म्हणजे ही जी सायकल आहे ना सगळी, हं. ही आपण कुठे तोडूच नाही शकत. मग बरोबर. ही ती चालू राहते आणि आपल्याला कळत नाही नेमकं की काही नाहीये तरी वजन का वाढतंय. बरोबर.
मग जसं तुम्ही आता बोलताना उल्लेख केलात, की क्रेव्हिंग्ज होत आहेत. मी पुढे सुद्धा बरोबर. तुम्हाला ते विचारणार होते, की राइट. मग हे जे शुगर क्रेव्हिंग आहे किंवा कुठल्याही प्रकारचं फास्ट फूड क्रेव्हिंग आहे, कशाप्रकारे कंट्रोल करायचं? असं काय केलं पाहिजे, की ते कंट्रोल होईल? राइट. तर आता या सगळ्याचं उत्तर परत एकदा आहे, की तुम्ही बॅलन्स डाएट घेतला पाहिजे. म्हणजे बरोबर. काय तर रोजच्याच आहारामधले तुम्ही जे भाजी, भाकरी, आमटी, पोळी, कोशिंबीर किंवा काही व्हॉटएव्हर हे जे आपण घेत असतो, हं, फळं आहेत. हं, हं. तर हेच तुम्ही योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घेतलं आणि बरोबर. त्याचा साधारणपणे एक तुमच्या लाईफस्टाईल तुमची चांगली ठेवली. हं, अ, हं. अर्थातच अलोंग विथ एक्सरसाइज, बरोबर. वॉकिंग म्हणा, काहीही असेल फिजिकल ॲक्टिव्हिटी राइट. थोडी. तर या सगळ्यामुळे तुमचं फिजिकल हेल्थ तर चांगली राहतेच, पण हं. यामुळे मेंटल हेल्थ सुद्धा खूप चांगली राहते. बरोबर. मग आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं वाटतं, की अरे खाण्याचा आणि आपल्या या सगळ्याचा काय संबंध आहे का? म्हणजे बरोबर. मला अँक्झायटी होतीये, मला स्ट्रेस होतोय, हं. की कुठेतरी आपण मानसोपचार तज्ञाकडे जातो. हां, काउन्सिलिंगचे सेशन्स घेतले काउन्सिलिंगचे जातात. सेशन्स घेतो. पण यामध्ये आपला फूडचा कुठेच काही संबंध लागत नाही. हं. पण नेमकं इथेच आपली चूक होते ओळखण्यामध्ये, की याचा म्हणजे आपल्या मानसिक आरोग्याचा हं. आणि याचा खूप जवळचा संबंध आहे. बरं. आणि असं प्रूव्ह झालेलं आहे म्हणजे हे असंच आपण सांगत नाही आहोत किंवा नुसतं आपलं एक हां. काहीतरी बोललोय असं बरोबर. नाही. हे रिसर्च यावर चालू आहे आणि हे सिद्ध झालेलं आहे, की 90% जे काही फिजिकल आजार असतात किंवा जे हं. काही आपले शारीरिक व्याधी आहेत, राइट. तर या सगळ्या आपल्या मनाशी कनेक्टेड आहेत. बरं. तर हे जे मूड स्विंग्स आहेत, हं. यामुळे हे सगळे क्रेव्हिंग्ज वाढत जातात. तर तुम्ही अच्छा. जर तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन व्यवस्थित घेतलेत, तुम्ही जर तुमच्या डाएटमध्ये फायबर्स व्यवस्थित घेतलेत, म्हणजे सॅलड, पालेभाज्या, भाज्या, फळं हे सगळे फायबरमध्ये येतात. बरोबर. तर हे जर तुम्ही व्यवस्थित घेतलं, तुम्हाला बाहेरची क्रेव्हिंगच होणार नाही. हं. परत एकदा इथे मला सांगायचंय, की जेव्हा आपण असं होतं, की "अरे, माझं वजन वाढतंय, तर मी डिप्रेशनमध्ये जातेय. कारण मी हां. छान नाही दिसत आहे. राइट. मला आधीचे ड्रेस होत नाहीयेत." हो. म्हणजे मी अगदी काय म्हणू आपण त्याला, की पूर्ण आत्तापर्यंत जेवढे फिट होते, तेवढं एकदमच माझं वेगळं बरोबर. रूप बघायला मिळतंय. हं, हं, तर हं. हे सगळं डिप्रेशनचं कारण होतं येस, आणि येस. परत त्या डिप्रेशनमधून आपण बिंज ईटिंग करायला लागतो. राइट. बरोबर. म्हणजे या सगळ्याच गोष्टी अगदी इंटरलिंक करेक्ट, आहेत. करेक्ट, आता करेक्ट. तुम्ही बोलताना कॉर्टिसोलचा उल्लेख हो, केलात, की जो हार्मोन जे आहे मध्ये स्ट्रेस आणि या सगळ्या गोष्टी होत असतात. करेक्ट. तर मला असं म्हणजे विचारायचं आहे, की बरेचदा आपल्याला तणाव असतो किंवा स्ट्रेस असतो, तेव्हा हं, सगळ्यात पहिली गोष्ट जी अफेक्ट होते ती म्हणजे आपली झोप. बरोबर. जसं तुम्ही नक्कीच, म्हणालात. तर नक्कीच. मग ही झोप अपुरी घेतल्यामुळे किंवा किती तासाची झोप योग्य आहे, की जेणेकरून आपलं वजनही व्यवस्थित राहील आणि बरोबर, रादर तुमचा जो स्ट्रेस लेव्हल आहे ती मॅनेज होण्यासाठी पण ह्याचा खूप बरोबर. म्हणजे फायदा होईल. ओव्हरऑल हेल्थसाठी. ओव्हरऑल हेल्थसाठी. तर येस. आजकाल आपण बघतो, की कामाच्या बदलत्या वेळा राइट. किंवा अनिश्चित वेळा, हं. रेग्युलर टायमिंग्स कशाचेच नाहीयेत. ना बरोबर. जेवणाचे ना झोपेचे बरोबर. आणि स्क्रीन टाईम. राइट. तर या सगळ्यामुळे जी एक ती लॉकडाऊनपासून सवय लागलेली आहे आपल्याला, की स्क्रोलिंग करत बसायचं सारखं. तर या सगळ्यामुळे झोपेचा कुठेतरी आपलं सगळं टाईम टेबल डिस्टर्ब होऊन जातं. जे नॅचरल बॉडी क्लॉक आहे, हं, हं. ते आपल्या बॉडीचं डिस्टर्ब होतं. आणि राइट. आपल्याला काय वाटतं, की बऱ्याच वेळेला लोकं असा अर्थ घेतात, की 6 ते 7 तासाची पुरेशी शांत झोप बरोबर. ही आपल्या बॉडीला खूप महत्त्वाची असते, तुमचं वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी किंवा रादर ओव्हरऑल हेल्थसाठी. हं. पण बऱ्याच वेळेला असं केलं जातं, की 6 तासाची झोप पाहिजे ना, मग रात्री मी काय 3 वाजता झोपलो आणि सकाळी उठलो तरी चालणार आहे की 10-10:30. हां. झाली ना 6 तासाची झोप पूर्ण. बरोबर. पण ॲक्चुअली तसं नाहीये. जे बॉडीचं नॅचरल क्लॉक आहे, त्यानुसारच ती झोप घेतली तर त्याचा फायदा होणार. खरी गोष्ट आहे. सो हा एक त्याचा मुद्दा आहे आणि जर तुमची झोप व्यवस्थित झाली नाही, तर तुमचे हॅपी हार्मोन्स सिक्रीट होत नाही आणि राइट. काही चांगले हार्मोन्स हे तुमच्या गाढ झोपेदरम्यान सिक्रीट होतात. अच्छा. आणि हे फार कमी लोकांना याचं सायंटिफिक हे आहे, की असं का? तर तुमची बॉडी रिलॅक्स पोझिशनमध्ये असताना, तुम्ही झोपेत असताना खूप छान हॅपी हार्मोन्स सिक्रीट होतात आणि जे आपल्या बॉडीला खूप महत्त्वाचे असतात. बरोबर. खरी गोष्ट आहे. आता आपण झोप, भूक या गोष्टीचं कनेक्शन बघितलं, की झोपायच्या वेळांमध्ये जर तुम्ही बदल केले, तर तुमचं बरोबर, वजनही व्यवस्थित नियंत्रणात राहील. तुम्हाला योग्य भूकही लागेल. बरोबर. पण मग हाही एक प्रश्न निर्माण होतो, की भावनिक भूक आणि ॲक्चुअल भूक याच्यामध्ये पण फरक आहे. म्हणजे करेक्ट. नेमका हा फरक काय आहे आणि कसं तुम्ही याला डिफरन्शिएट ज्याला आपण असं म्हणू शकतो, की माइंडफुल ईटिंग आणि हां, बिंज ईटिंग. बिंज ईटिंग. ओके. तर हे म्हणजे साधारण वापरले जाणारे प्रश्न आहेत हां, हं, की हे या एंटिटी आपण बऱ्याच सोशल मीडियावर बघतो, वाचतो, की अरे माइंडफुल ईटिंग करा, माइंडफुल ईटिंग करा. पण नेमकं म्हणजे काय? तर बऱ्याच वेळेला असं होतं, की जेव्हा मी सुरुवातीलाच सांगितलं, की हं, जेव्हा आपण स्ट्रेसमध्ये असतो, हं. जेव्हा आपण डिप्रेशनमध्ये असतो, आपण खूप रागात असतो, तेव्हा नक्की हे अनहेल्दी पदार्थ निवडले जातात. बरोबर. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, की कारण नसताना आपण आता मूव्ही बघायला गेलोय.
आपल्या डोक्यात ते बसलेलं असतं ना, की एखादा पिक्चर बघायला जर आपण थिएटरमध्ये गेलो, पॉपकॉर्न आणि स्नॅक्स तर पाहिजेच. पाहिजेच. हो. त्याशिवाय हो. पिक्चर कंप्लीटच होऊ शकत नाही. हो. तर हे एक किंवा आपण घरी बसलोय, टीव्ही बघतोय, हातात पाहिजे ना काहीतरी. हं. म्हणजे जरी आपलं जेवण व्यवस्थित झालेलं आहे, तरी सुद्धा आपल्याला ते खाण्याची इच्छा इच्छा होते. होते. तर हे जे आहे ह्याला म्हणायचं बिंज ईटिंग. अच्छा. सारखं काही ना काहीतरी आपण स्ट्रेसमध्ये आहे मी खूप, मग काय तोंडात टाकलं की जरा बरं वाटतं. हां. जरा बरं कुठेतरी वाटतं. डिस्ट्रॅक्ट हां, होतं माइंड. कुठेतरी आपलं माइंड डिस्ट्रॅक्ट हो, होतं. हो. मग त्याचा आणि मेंदूचा कसा संबंध आहे तर असा जेवणाचा. बरोबर. कुठेतरी काहीतरी खाल्लं ना जरा रिलॅक्स मिळते. ओके चला. मग ते आपल्याला असं वाटतं की शुगरी फूड किंवा काहीतरी गोड खाल्लं की मला छान वाटतं. छान. पण ते ॲक्चुअली काय होतं की इन्सुलिन रेझिस्टन्स त्याचा वाढतो आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की अरे छान वाटतंय हां हं, खाल्लं की. हं, हं. काहीतरी जेवणानंतर डेझर्ट खाल्लं की म्हणजे कसं आता सगळं पूर्ण पूर्ण झालं. झालं. ही जी काही भावना आहे, हं. ही त्याच्यामध्ये होते आणि मग ते आपल्याला असं वाटतं की अरे याला आपण म्हणतो बिंज ईटिंग. राइट. काही ना काहीतरी सारखं खात राहणं. हं, हं. तुमचं पोट भरलेलं असताना सुद्धा आणि हं, हे हं. पूर्ण स्ट्रेसमधून आपण जेव्हा जात असतो तेव्हा होतं. राइट. आता माइंडफुल ईटिंग म्हणजे काय? तर मला माहिती आहे की मी आत्ताच जेवली आहे हं. आणि आता तुम्ही सगळ्यांनी काहीतरी आणलंय म्हणून मी ते आपलं खातीये उगीचच. हं. ते तुम्ही मित्रांमध्ये जाताय, तुम्ही पार्टीला जाताय किंवा हं. अजून काही असेल ऑफिसमध्ये काही आहे, काही आणलंय कोणीतरी हं, हं. आणि मी ते नाही, नाही म्हणू शकत आहे. मला माहिती आहे मी आत्ताच जेवली आहे. एका वडापावनी काय होणार आहे? हां, बरोबर. म्हणजे ही ही गोष्ट बरेचदा होते. होते, राइट. होते, की मी हं. जेवून आले, घरातून सगळं केलेलं आहे, आत्ताच झालंय आणि माझ्या पोटात ॲक्चुअली भूक नाहीये. पण नाही कसं म्हणायचं? आणि मग ठीक आहे ना, एवढ्याशा ह्याने एका पिझ्झाच्या तुकड्याने काय होतंय? हं. असं केलं की ते खाल्लं जातं. बरोबर. तर दिस इज हे खायचं नाहीये. हे जेव्हा आपल्याला कळतं दॅट इज माइंडफुल ईटिंग, की माझं पोट भरलेलं आहे. हं, नाही हं. मी आत्ताच जेवून आले. आपण नाही म्हणू शकतो, राइट. पण आपण ते म्हणत नाही. हं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माइंडफुल ईटिंग, की तुम्हाला माहिती आहे की तो पोर्शन मला एवढाच खायचा आहे. हं. ओके. मला 1 वडापाव तर मी 1च वडापाव खाणार आहे. हे भले आपण 2 वडापाव तर आरामात खाऊ शकतो. बरोबर. बसलो एका जागी आणि छान असं मला खूप आवडलंय. हं. एखादा गोष्ट आपल्याला आवडली, एखादा पदार्थ आवडला, की आपण त्याचा पोर्शन कंट्रोल नाही बघत. बरोबर. ठीक आहे ना, एकदाच खातो. खातो तर काय बिघडतंय? हं. हे करत-करत आपण खाऊन टाकतो. तर ते बेसिकली माइंडफुल ईटिंग खूप गरजेचं आहे, की नाही माझं पोट भरलेलं आहे. आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट, की बऱ्याच वेळेला असं होतं आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. तर ते आपण बघतच नाही, की थोडी भूक लागली ना, असं वाटतंय काहीतरी खावं. तेव्हा नेमकं 1 ग्लास पाणी पिऊन बघायचं. की ते अच्छा. क्रेव्हिंग जातं म्हणजे आपल्याला कळतं, की ही आपल्याला भूक लागलेली नव्हती. आपल्या बॉडीनी पाण्यासाठी सिग्नल दिलेला होता. ओह! तर तो आपल्याला कधीही कळत हां, नाही. तर तो बरोबर. आपल्याला कधीही कळत नाही आणि जरी कळला तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो दुर्लक्ष करतो. आणि व्यवस्थित खाऊन घेतो जे काही असेल हं. पटकन. बरोबर. तर हे माइंडफुल ईटिंग आहे, की मला आता खरंच याची गरज आहे का? हं. नाहीये तर नको ना खायला. बरोबर. हे कळतं. राइट. म्हणजे एका वडापाव किंवा 1 वडापावचे कॅलरीज हे तुमच्या अख्ख्या जेवणा एवढे जातात. हं. तो आपण कधी तो विचारच करत नाही. आपण हे कॅलरी काउंट हा कधी करतच नाही अनटिल अँड अनलेस हं. आपलं वजन खूप वाढलंय. बरोबर. मग ते हळू जसं वाढत जातं आपल्याला कळत नाही आणि हं. मग आपण म्हणतो, की "अरे एवढंसं खाल्लं तरी कसं काय माझं वजन वाढतंय?" राइट. क्लिनिकमध्ये येणाऱ्या 10 पैकी 9 बायकांचं हे बोलणं असतं. "मॅडम मी खूप कमी खाते हो, तसं मी जास्त खातच नाही, पण तरी का वजन वाढतंय?" तर ही सगळी त्याच्यामागची कारण कारणं आहेत. राइट. आता वजन म्हटलं की अगदी स्त्रियांमध्ये असू दे किंवा पुरुषांमध्ये असू हं. दे, सगळ्यात पहिला जो मुद्दा येतो तो म्हणजे आपल्याला आत्मविश्वासाबाबत आपण खूप जास्त साशंक होतो. बरोबर. आपल्यामध्ये न्यूनगंड मनामध्ये निर्माण होतो. जसं तुम्ही म्हणालात, की आपला आवडता ड्रेस आपल्याला हं. घालता न येणं, नाही येणार. हे दुःख करेक्ट. काहीतरी वेगळं आहे किंवा अगदी मोबाईल आपल्याला आपण स्क्रोल करतो आणि एखाद दुसरी ॲक्ट्रेस खूप छान सुडोल बांधल्याची दिसली, की "अरे यार, किती छान आहे." छान मग आहे. त्यानंतर मनामध्ये जी गोष्ट निर्माण होते, करेक्ट. हे कितपत म्हणजे हे वास्तव आहे? तुमच्याकडे असे पेशंट येत असतील, नेमकं याकडे तुम्ही कसं बघता? आणि यालाच जोडून मला पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे, की सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये खूप फॅड सध्या वेगवेगळ्या गोष्टींचं आहे. मग ते फॅड डाएट असेल किंवा इंजेक्शननी पटकन वजन कमी करणं असेल. करेक्ट, करेक्ट. हं. आता या सगळ्यामध्ये परत एकच, की आपल्या सगळ्यांमध्ये आजकाल पेशन्स खूप कमी झालेला आहे. राइट. त्यामुळे जेवढं लवकरात लवकर वजन कमी करता येईल, आम्हाला असं काहीतरी सांगा. हा हं. पेशंटचा मेन एक वाक्य असतं पहिले आल्या-आल्या. मग मी जेव्हा त्यांना सांगायला येते, की तुम्ही लाईफस्टाईल नीट करा, की तुम्ही हे असं करा. ते आमच्याकडून नाही होणार मॅडम. बरं. हां, मग हां, तुम्ही पटकन असं काहीतरी सांगा, हां. की माझं वजन एका महिन्यामध्ये मी काय एक 5 किलो कमी करू शकेन, हं, असं हं, मला हं. सांगा. अगदी एका महिन्यात 10 किलो कमी केलेली सुद्धा पेशंट आलेली होती.
बर. की लग्न आहे आता 2 महिन्यात आणि स्पेशली हे सगळा तरुण वर्ग, हा. की लग्न आहे 2 महिन्यात आणि मला लगेचच वजन कमी करायचं. हो. तर असं झटपट असं काही नसतं वजन कमी करण्यामध्ये. राईट. म्हणजे तुम्हाला पेशन्स ठेवूनच कमी करावा लागतो. त्याला शॉर्टकट काहीही नाही. हं. आणि जे आपण सोशल मीडियावर बघतो ना, तर ते पूर्णपणे चित्र वेगळं असतं आणि ते आपल्याला दाखवलं खूप वेगळं जातं. जशी रील आणि रिअल हां, लाईफ की जशी रील आणि रिअल लाईफमध्ये, की त्याच्या मागचं तुम्हाला माहिती आहे का, की त्यांनी किती महिने ती मेहनत घेतली आहे? हे आपल्याला माहितीच नाही. अरे, आपण बघतो ना, किती छान आहे ना याची फिगर. म्हणजे 40शी मध्ये आहे तरी सुद्धा वाटत नाही असं, की 40-50 वर्षाचे पण किती छान दिसतात आणि किती छान फिगर आहे. त्याच्या मागची त्यांची किती वर्षांची मेहनत आहे, हे आपण बघतच नाही आहोत. आणि एखाद दुसऱ्या याने जर का आता इंजेक्शन घेऊन वजन कमी करायचं, हा ट्रेंड खूप जास्त आलाय. बरोबर बरोबर. नक्कीच जेव्हा तुम्ही शॉर्टकट वापरता, तेव्हा त्याचे कुठे ना कुठेतरी साइड इफेक्ट्स भरपूर असतात. खरंय. म्हणजे ही बेसिक गोष्ट आहे, की जिथे तुम्हाला शॉर्टकट दिसला, त्या गोष्टीचे साइड इफेक्ट आहेत हे समजून जा. बरोबर. मग त्याचा तुमच्या किडनीवर परिणाम होणार. जसं मध्ये निघालं होतं ना, की हर्बल हे घेऊन तुम्ही वजन कमी करा. राईट. किंवा आपण कुठल्याही कशाचंही नाव न घेता प्रोटीन हे घ्या आणि वजन कमी करा. तर ते तुम्ही काय करता, की जेवणाच्या ऐवजी आपण ते घेतोय. म्हणजे विच इज नॉट नॅचरल. हे यामधलं नॅचरल काही नाहीये. बरोबर. आणि हे तुम्ही किती दिवस घेणार आहात? तुम्ही इंजेक्शन्स किती घेणार आहात? त्याला लिमिटेशन्स आहे. मग तुम्ही 3 महिने घेऊन हे बंद केलं, हे सोडलं, की तुमचं वेट बाउन्स बॅक होणार आहे. आणि तेही दुप्पट वेगाने. राईट. सो जेवढं तुम्ही कमी वेळेमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळते ना, तेवढ्याच कमी वेळेमध्ये ते रिझल्ट बाउन्स बॅक होतात. म्हणजे तुम्ही एका महिन्यात 10 किलो वजन कमी करू शकता. पण ते तुम्ही सोडलं, की पुढच्या महिन्यात तुमचं 15 किलो वजन वाढणार. ओके. सो म्हणून बेसिक त्याचा हे काय असतो, की तुम्ही स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं आहे. एका महिन्यामध्ये 3 ते 4 किलो हा नॉर्मल वेट लॉस आहे. मग तुम्हाला जर 10 किलो कमी करायचं आहे, तुम्ही 3 महिन्याचा कालावधी ठेवा. बरोबर. मग ते वजन तुमचं सस्टेनेबल राहील, ते परत वाढणार नाही. राईट. म्हणजे आपल्याला असं करून चालणार नाही सेलिब्रिटीसारखं, की एका पिक्चरसाठी वजन कमी केलंय, दुसऱ्या पिक्चरसाठी वाढवलंय. असं नाही करू शकत. हो. सो ते खूप महत्वाचं आहे, की शॉर्टकट यामध्ये कुठलाही नाही. जगातलं असं कुठलंही औषध, इंजेक्शन नाही, की जे कमी वेळेमध्ये छान वजन कमी करतं आणि ते तुमचं कायम मेंटेन राहतं. खरंय. आणि मला असं वाटतं या जर गोष्टींचं लोकांना ज्ञान आलं, बरोबर. तर मग त्यांचा जो आत्मविश्वास ढासळणं किंवा आपण त्याच्यानी जे नक्कीच. स्ट्रेस घेतो, त्याही नक्कीच. गोष्टी बॅलन्स होणार आहेत. नक्कीच होणार, नक्कीच होणार. कारण एकदा वजन वाढलं, की तुमचा कॉन्फिडन्स कमी होतोच. म्हणजे मी जसं मी सुरुवातीला म्हणाले, की तुम्ही 4 चौघांमध्ये छान नाही दिसत आहात. तुम्ही जर तुमचा फिगर छान आहे, म्हणजे तुम्ही कुठेही आत्मविश्वासाने वावरू शकता. बरोबर. 4 लोकांमध्ये. तर हे खूप महत्वाचं आहे, की ते परत सर्कल तुम्ही तोडणं गरजेचं आहे. जे मी सुरुवातीला सांगितलं. राईट. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही बॅलन्स डाएट, रेग्युलर एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंजेस हे खूप महत्वाचे. बरोबर. आता एक मुद्दा आधीच्या पण गोष्टीमधला आपला राहून गेला, ते म्हणजे एक घास 32 वेळा चावून खायचा. नक्कीच. हे आधीपासून आपल्याला सांगण्यात आलंय. बरोबर. पण आत्ताची जी बदलती जीवनशैली किंवा धकाधकीचं जीवन, सतत आपण पळत असतो, यामध्ये कुठे ना कुठेतरी ना आपण झटपट खाण्यावरती भर देतो. ह्याचा नक्की. पण म्हणजे या विचाराचा किंवा या मानसिकतेचा सुद्धा वजनावरती परिणाम नक्कीच, होतो. नक्कीच परिणाम होतो. कारण सुरुवातच आपण अशी केली ना, की जेवढं झटपट तेवढं तुम्हाला त्याचे साइड Right. इफेक्ट्स भोगावे लागतात. तर हे सुद्धा तसंच आहे, की अगदी एक घास 32 वेळा चावून खावा एवढा आपल्या सगळ्यांकडे वेळ नसतो कोणाकडे, हे अगदी बरोबर आहे. कारण आत्ताचं लाईफस्टाईलच असं आहे, की ते खूप धावतंय आणि त्याच्यामध्ये आपण थांबू नाही शकत कुठेही. पण असं नाही, की आपण आपल्या जेवणाला सुद्धा 10 मिनिटं देऊ शकत नाही, इतकंही बिझी कोणी नाही. राईट. म्हणजे जे आजकाल आपण बघतो, की 5 मिनिटात पटापट कसं तरी उभं राहून जेवण संपवायचं. तर याच्यामुळे काय होतं, की जे सायंटिफिक रिझन आहे याच्या मागचं, तुम्ही जेव्हा हळू-हळू सावकाश चावून खाता, तुमचं फॅट स्टोरेज कमी होतं. राईट. तुम्ही जेवढं सावकाश व्यवस्थित खाता, एका जागी बसून हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. राईट. कारण मी काम करतेय, मला 10 मिनिटाचाच ब्रेक आहे, मला आजच्या कामाचं सगळं हे पूर्ण करायचं आहे. जे काही मला एक हे दिलेलं आहे त्यांनी अल्टिमेटम, की टार्गेट दिलेलं आहे, एवढ्यात काम पूर्ण करायचंय. मी पटापट कसं तरी उभं राहून एक 4 घास खाते आणि माझा डबा संपवते. तर हे तुमचं जेवणच नाही झालंय. मग याचे तुम्ही कितीही खाल्लं तरी तुम्हाला त्याचं सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार. तुम्हाला असं वाटणार, की मी उपाशीच आहे. कारण तुम्ही फास्ट खाल्लंय. आणि हेच जे तुम्ही 10 मिनिटं शांत बसून कितीही कमी क्वांटिटी खाल्ली आणि एक घास अगदी 32 वेळा नाही, पण तरी सुद्धा व्यवस्थित चावून खाल्लात, तर तुम्हाला थोड्या पोर्शनमध्ये सुद्धा तुमचं पोट भरणार आहे. खरी गोष्ट आहे. आणि ही खूप छोटी टिप आहे, पण खूप महत्वाची आहे. हे नक्की करून बघा. यामुळे असं वाटतं
थोडंसं खाल्लं तरी माझं पोट छान भरलेलं आहे हं. आणि व्यवस्थित माझं सगळं चालू आहे. म्हणजे मी चालेल. कमी खाल्लंय, मी डाएट करते असं काही वाटत नाही. राइट. आणि यालाच जोडून पुढचा प्रश्न आहे, की मनाला एक दुसरा मेंदू मानलं जातं. म्हणजे गट हेल्थ आणि ब्रेनचं कनेक्शन आहे. करेक्ट. सो हे कनेक्शन कसं आहे? आणि मग जेव्हा आपला मेंदू किंवा विचार छान राहण्यासाठी नेहमी अनेक जण सल्ले देतात, की आपण बरोबर. व्यायाम केला पाहिजे. ही गोष्ट केल्यानंतर आपण अल्टिमेटली आनंदी राहतो. करेक्ट. आपला मूड हॅपी होतो. सो करेक्ट. या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? नक्कीच. आता बऱ्याच वेळेला असं सोशल मीडियावर आपण ऐकतो अनेकदा, की राइट. आपण काय खातो त्यावर आपली मानसिक स्थिती खूप अवलंबून असते. राइट. जर तुम्ही खूप जास्त बाहेरचं खात असाल किंवा अनहेल्दी खात असाल, तर आपण कधीच असं शांतपणे नाही राहू शकत. म्हणजे तो एक आपल्याला गिल्ट पण ते खूप जास्त येतं, राइट. की मी वेट कमी करतेय ना, मला डाएट करायचं आहे, पण होतच नाहीये माझ्याकडून. हं. हे जे आहे ना, की होतच नाहीये, हं. हे तुम्ही ठरवल्याशिवाय होणार नाहीये. म्हणजे मी सांगते तुला, की तुला 10 किलो कमी करायचंच आहे हं. आणि मी सगळं अवेलेबल करून दिलंय. पण जोपर्यंत तू ठरवत नाहीयेस, हे काहीच होणार नाही. बरोबर. म्हणजे मी कितीही छान तुला सगळ्या फॅसिलिटीज दिल्या, अनटिल अँड अनलेस तू डिसाईड केलंय, की मला करायचंय हं. आणि मी करू शकते, तर का नाही होणार? राइट. बाकीचे करतायत तर मी का नाही करणार? पण इथे सगळ्यात महत्त्वाचा येतो तो म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स. म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स जो आपण म्हणतो, की मी हे करूच शकते. तर मी हे नक्की करू शकेन आणि मग तुमचं डेडिकेशन आहे, तुमची ती कंटिन्युटी आहे, की हे 3 महिने मला करायचंच आहे. 5 दिवस केलं, सोडून दिलं. 8 दिवस केलं, सोडून दिलं. हं. हे जे सगळे येतात हे यामध्ये येतात. राइट. सो हे फार महत्त्वाचं आहे, की इथे तुमची कुठेतरी ती हेल्थ अवलंबून असते त्याच्यावर आणि गट हेल्थ आणि मेंदूचा जो काही आत्ता प्रश्न विचारला. तर हा नक्की प्रश्न असतो, की हे आपल्याला गिल्ट येता कामा नये. राइट. यासाठी मी घरचं चांगलं खाल्लंय, मला कुठेही गिल्ट नाहीये. मी शांत झोपू शकते. बरोबर. सो हा एक महत्त्वाचा. आपण हॅपी राहण्यासाठी फक्त चांगलं किंवा काय म्हणू आपण त्याला बर्गर खाल्ला तरच मी हॅपी राहणार आहे असं नाहीये. खरी सो गोष्ट. सर्टन फूड तुम्ही चालायला गेलात. हं. आता बऱ्याच वेळेला हा इथे एक मुद्दा येतो, की मी घरातच ट्रेडमिल घेतलं आणि मी ट्रेडमिलवर चालतीये. हं. बरोबर. बाहेर जा ना चालायला. तुम्हाला ऑक्सिजन मिळणार आहे, चांगली हवा मिळणार आहे, हं. ज्याच्यामध्येही तुमचे हॅपी हार्मोन सिक्रेट होणार आहेत बरोबर. आणि तुमचं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे. ती खूप व्हेरी छोटीशी ट्रू. गोष्ट आहे, पण खूप महत्त्वाची आहे, की हे एवढं आपण नक्कीच करू शकतो. राइट, राइट. आता थोडं पुढे गेल्यानंतर जेव्हा आपण एखाद्या प्रकारची शिस्त स्वतःला लावतो, जसं तुम्ही म्हणालात, की वेळा पाळल्या पाहिजेत राइट. किंवा सकस आहार घेतला पाहिजे. तर जेव्हा आपण हे आपल्या लाईफमध्ये इन्कॉर्पोरेट करतो, तेव्हा एक प्रकारची ती सक्ती होते, की आपल्याला बरोबर, हे करायचंय. बरोबर. जेव्हा असं सगळं होतं, तेव्हा कुठेतरी मानसिक आरोग्य बिघडू शकतं का? किंवा मग यामध्ये सुवर्णमध्य कसा साधला पाहिजे? नक्कीच. आता यामधलं सुवर्णमध्ये मी काय सांगेन, की आता डाएट करायचं आहे, हेच मेनली इतकं डिप्रेसिंग असतं लोकांना, की आता मला माझ्या मनाचं काहीच खायला मिळणार नाही. राइट. पहिला विचार हाच हां, येतो. पहिला हं. विचार हा, की मॅडम डाएट करणं म्हणजे फार अवघड आहे हो. म्हणजे हं. कसं मी का आता मला काहीच खायला येणार नाही. मला भात खायची खूप सवय आहे. मला बाहेरचं तर लागतंच खायला. मग कसं काय करायचं? तर हं. असं पण नाही, की पूर्ण बंद करायचं आणि असंही नाही, की रोज तेच खायचंय. तर आता याचं सुवर्णमध्य म्हणजे काय? जर तुम्ही फॅट डाएट करत असाल, तर खूप जास्त हे क्रेव्हिंग्ज होऊ शकतात किंवा डिप्रेशन होऊ शकतं, की मला एवढ्या वेळेमध्ये एवढं कमी करायचं. तर रिअलिस्टिक गोल सेट करा. राइट. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मी एका महिन्यामध्ये 10 किलो कमी करणारच आहे. हं. हे रिअलिस्टिक गोल नाहीच आहे. राइट. म्हणजे मी कितीही जेवढं मी कमी खाईन, तेवढे मला जास्त क्रेव्हिंग्ज होणार, की मला खायचंय हं, आणि मग हं. ते मी खाऊ शकत नाहीये, तर मी परत डिप्रेशनमध्ये जाते. राइट. मग माझं ते डाएट 7च दिवस होणार आहे. 8व्या दिवशी जाऊ दे तिकडे डाएट आणि जाऊ दे वजन. जे काय व्हायचं ते होऊ दे, मी आता खाणार आहे. खरी गोष्ट आहे. हे जिथे जसं एक छोटी उदाहरण किंवा छोटं हे सांगते. एखाद्या लहान मुलाला आपण सांगतो ना, तिथे जाऊन नाही खेळायचंय हां. तो बरोबर थोड्या वेळाने तिथेच जाणार खेळायला. बरोबर. तसं आपल्या मनाचं पाणीपुरी नाही खायची हां. ती 2 दिवसात ते क्रेव्हिंग झालंच पाहिजे, की मला पाणीपुरी खायचीच आहे आता ॲट एनी कॉस्ट. तर राइट. हे तसं होतं, की राइट. मग तुम्ही त्याचं सुवर्णमध्य काय? तर सगळं खा, पण पोर्शन कंट्रोल ठेवा. प्रमाणात खाल्लं पाहिजे. प्रमाणात खा खरी गोष्ट आहे. आणि बाहेरचं खाण्यापेक्षा जेवढं शक्य आहे तेवढं घरचं हां. बनवून खाल्लं तर हां. त्यातल्या त्यात अजून जास्त हेल्दी खरी गोष्ट आहे. आणि त्याचं ही गोष्ट बरेचदा जेव्हा नवीन वर्षाचं रिझोल्यूशन नक्कीच. केलं जातं. 1 जानेवारीला खूप गर्दी हो. असते जिममध्ये तसं आहे किंवा क्लिनिकमध्ये गर्दी असते, "मॅडम आता मला डाएट चालू डाएट करायचं चालू तुम्ही करायचंय. आत्ताच लगेच द्या मला डाएट." खरी गोष्ट आहे. मॅम थोडं पुढे गेल्यानंतर आता डाएट म्हटल्यानंतर फॅट डाएट खूप आहेत. मला त्याबद्दलही तुम्हाला विचारायचं की कुठलं डाएट योग्य आहे? आणि ॲट द सेम टाईम जे इंटरमिटेंट फास्टिंग केलं जातं, त्याचा शास्त्रीय आधार किंवा कसं तुम्ही याकडे बघता?
आत्ताच मी जसं सांगितलं तसं, की एक तर बॅलन्स डाएट हं. ही जी संकल्पना आहे, ही खूप साधी आणि सोपी आहे. राइट. आपण त्याला उगीच कॉम्प्लिकेट करायला जातो. बरोबर. सगळं कॉम्प्लिकेटेड आपण इकडून-तिकडून गेलो, की आपल्याला वाटतं खूप छान करतोय. राइट. तर तसं हे सगळे जे आहेत ना, की लो कार्ब, नो कार्ब, हां. ओन्ली प्रोटीन येस. किंवा मध्यंतरी कुठलं ते फॅट डाएट, ओन्ली फॅट. कीटो डाएट कीटो आहे. डाएट की फक्त फॅटच खायचं आहे, गुड फॅट्स खायचे आणि हं. प्लस हे सगळे इंटरमिटंट फास्टिंग. हं. म्हणजे असं म्हणत नाहीये मी की इंटरमिटंट फास्टिंग इज नॉट गुड, पण अगेन हे सगळे जे आहेत ना, हे खूप टेम्पररी रिझल्ट्स देतात. बरं. म्हणजे तुम्ही ते खूप लाँग लास्टिंग नाही करू शकत आणि ते हं. सस्टेनेबल नाहीये. आता समजा तुला लहानपणापासून फक्त 2च वेळा जेवायची सवय आहे. बरोबर आहे. तू हे करू शकशील. पण बरोबर. असे जे लोकं आहेत खूप जास्त, की ज्यांना नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, संध्याकाळी काहीतरी तोंडात टाकायला लागतं. ते हे डाएट फार दिवस नाही करू शकणार. राइट. मग जास्त क्रेव्हिंग्ज होणं, एकाच वेळी खूप जास्त खाणं, कारण तुला माहिती आहे की मला 2च वेळा जेवायचंय. हं, हं, हं. एकाच वेळी मी सगळं खाऊन घेणार की जे मला पाहिजे. हं. तर ते एक बरोबर. ओव्हर ईटिंग. हं. आणि दुसरं म्हणजे खूप जास्त तुम्ही 2 जेवणांच्या मध्ये गॅप घेतला की ॲसिडिटी वाढते. हां. बऱ्याच लोकांना बरोबर हा आहे. प्रॉब्लेम येतो, की मी जेव्हापासून इंटरमिटंट डाएट सुरू करते, पित्त खूप वाढलंय. हं. हे याचं मेन कारण आहे. तर बरोबर. तुमच्या बॉडीला लहानपणापासून जशी सवय आहे त्याप्रमाणे डाएट करा. खरंय. आणि रिगार्डिंग आता हे बाकीचं जर बोलायचं ठरलं, की नो कार्ब, लो कार्ब, हाय प्रोटीन, कीटो डाएट हं. या सगळ्यामध्ये असं कुठेच नाहीये, की अगदी तुम्ही नैसर्गिकपणे बघायला गेलात, तर आपल्या बॉडीला सगळ्या न्यूट्रिएंट्सची गरज आहे ॲट द सेम टाईम. बरोबर. यालाच आपण बॅलन्स डाएट म्हणतो. व्हेरी ट्रू. म्हणजे काय, एक साधं सोपं एका लाईनमध्ये सांगायचं झालं तर कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, हं. प्रोटीन, व्हिटॅमिन, मिनरल आणि पाणी. बरोबर. हे सगळे न्यूट्रिएंट्स ॲट द सेम टाईम तुमच्या जेवणामध्ये असतील तरच त्याला आपण बॅलन्स डाएट म्हणू शकतो. आणि या बरं. सगळ्याची आपल्याला गरज असते. बरोबर. म्हणजे जे टिपिकल आपलं महाराष्ट्रीयन जेवण आहे ना, जे म्हणतो पापड, लोणचं, कोशिंबीर, भाजी, आमटी, उसळ हे सगळं आपलं प्रॉपर बॅलन्स डाएट आहे, की यामध्ये सगळं आहे हं. आणि सगळं थोड्या-थोड्या प्रमाणात आहे. मग हं. फक्त मी प्रोटीनच खातीये, तर माझ्या शरीराला बाकीचं काही गेलंच नाही. फक्त बरोबर. मी फॅट्सच खाते, कीटो डाएट, बाकीचं काही मिळतच नाहीये. आणि हे सगळे शॉर्ट टर्म डाएट आहेत. कुठलंही सस्टेनेबल नाही. तुम्ही हे खूप कमी काळासाठी करू शकता, तेवढेच रिझल्ट मिळतात. जेव्हा तुम्ही परत जेवायला लागणार, तुमचं वजन परत तेवढंच राहणार. मॅम बरेचदा असं होतं बऱ्याच स्त्रियांमध्ये मग ते एज कुठलंही असेल, कुठलंही वयोगट असेल, मूड स्विंग्स हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणात होतो. म्हणजे चिड होणं किंवा अगदी कुठल्याही गोष्टीमध्ये पटकन रडू ओव्हर येणं किंवा काय थिंकिंग म्हणू ओव्हर शकतेस. थिंकिंग. येस, येस. तर हे सगळे जे प्रकार होतात, नेमके काय होतात? त्याच्या मागे काय शास्त्रीय आधार आहे? अर्थात आता आपण जे सुरुवातीलाच सांगितलं, की हार्मोनल इम्बॅलन्स राइट. म्हणजे ॲट द एज ऑफ मेनोपॉज किंवा राइट. पेरिमेनोपॉज हां. हे खूप कॉमन सिम्प्टम्स आहेत, की मूड स्विंग्स होणं आणि बरोबर. हे सगळे इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे होतात, हे आपण पहिले बोललो. हं. तर या सगळ्यामध्ये, की तुमचं ओव्हर थिंकिंग होणं आणि या सगळ्याचंच आपण जे आता ओव्हरऑल बघितलं, की वेट का वाढतंय हं. किंवा वेगवेगळ्या पॅथॉलॉजिकल कंडिशन्स बघितल्या, की का होतायत. तर या सगळ्याचं कारण हे मेन आहे, बरोबर. की अँक्झायटी म्हणशील, डिप्रेशन असेल, ओव्हर थिंकिंग असेल. हं. तर या सगळ्यामध्ये आपण एक अगदी टिप्स म्हणालीस तर काय देऊ शकतो किंवा या सगळ्याचं सार काय म्हणू शकतो? तर बॅलन्स डाएट, तुमची रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि या सगळ्याबरोबर तुमच्या स्वतःसाठी थोडासा वेळ काढा. हे हं. खूप महत्त्वाचं आहे. कारण या सगळ्या एक तर काय म्हणू शकतो आपण त्याला धकाधकीच्या जीवनामध्ये दुसऱ्यांसाठी आपण जेव्हा सगळं करतो, हं. तेव्हा प्रत्येक बाई हे म्हणत असते, की "अरे मला स्वतःसाठी एवढा वेळच नाही देता येणार." तर बरोबर. आपल्या एवढ्या सगळ्या कामामधून 1 तास आपण स्वतःसाठी नक्की वेळ काढू शकतो. तर राइट. या सगळ्या ज्या समस्या आहेत, यावर हा एकमेव तोडगा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फ कॉन्फिडन्स, की मी हे करू शकते. मी वजन कमी करू शकते. नक्कीच बाकीचे करतायत, तर मी का नाही कमी करू शकत? बरोबर आहे. हा एक मुद्दा. यानंतर तुमचं डेडिकेशन आणि सगळ्यात महत्त्वाचं की कंटिन्यूटी. राइट. हे फार महत्त्वाचं आहे. थोडे दिवस केलंय, परत सोडून दिलंय असं नको आहे. तर ते सातत्य राखणं फार महत्त्वाचं आहे. हं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग किंवा मेडिटेशन. एक राइट. 10 ते 15 मिनिटं दिवसभरात हे करायला काहीच हरकत नाहीये. अगदी कुठलेही डॉक्टर किंवा कुठलेही सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग घेण्यापेक्षा हे फार महत्त्वाचं आहे, की स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करून तुम्ही स्वतःचं निरीक्षण करू शकता. की तुम्हाला काय कमी होतंय हं. किंवा तुम्हाला हा त्रास कशामुळे होतोय. तर राइट. हे सुद्धा खूप वर्क करतं आणि हे नक्की करून बघा. बरोबर.
खरंय. मॅम आणि अगदी जाता-जाता अगदी आपण उत्तरार्धात येतोय. हं. जाता-जाता जर तुम्हाला आपल्या सगळ्या मैत्रिणींना शारीरिक आणि मानसिक हं. आरोग्य, डाएट ह्यांच्यामधला जो बॅलन्स आहे, तो साधायचा असेल आणि क्विक टिप्स सांगायच्या असतील तर काय सांगाल? नक्कीच. आता तर आपण सगळे क्विक टिप्स सांगितलेल्याच आहेत. सांगितल्याच आहेत पण तरी ऑलमोस्ट. सुद्धा तुम्हाला जर यात सुवर्णमध्य साधायचं असेल, सगळं बॅलन्स करायचं असेल, तर एका वेळी सगळं करायला जाण्यापेक्षा एक स्टेप बाय स्टेप जा. हे मी जास्त व्यवस्थित सांगू शकेन, की सगळं एखादं एकदमच जबाबदारी आपण सुपरवुमन असल्यासारखं करायची गरज नाहीये. गरज नाही. तर हे सगळं आपण शांतपणे सुद्धा हँडल करू शकतो. स्टेप बाय स्टेप हँडल करू शकतो आणि परत एकदा, की मी हे करू शकते, हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. व्हेरी ट्रू. खरी गोष्ट आहे. म्हणजे बरेचदा असं होत असतं, की वजन वाढण्यामागे जशी इतर कारणं आहेत, त्यामध्ये नक्कीच. मानसिक आरोग्य हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आणि विशेष म्हणजे मोस्टली निग्लेक्टेड. येस, राइट. याकडे दुर्लक्ष अगदी केलं जातं नक्की. आणि धकाधकीच्या आजच्या या जीवनामध्ये वय कुठलंही असेल तरी बरोबर. ही गोष्ट सगळ्यांमध्ये आहे. म्हणजे ओव्हर नक्कीच. थिंकिंगचा तुम्ही उल्लेख केला. अगदी 2 माणसांनंतर हा प्रकार तुम्हाला दिसून अगदी येईल आणि नक्की, अगदी त्यावरचं नक्की. सोल्युशन काय हे माहीत नसतं. मग शरीराचं सगळं घड्याळ बिघडतं आणि खूप गोष्टी नक्कीच, बिघडतात. नक्कीच. मला असं वाटतं हा जो सगळा बॅलन्स आहे ह्याचं तुम्ही खूप उत्तम आम्हाला एक्सप्लेनेशन दिलंय आणि मला असं वाटतं आमच्या सगळ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं इथे आम्हाला मिळालेली नक्कीच, आहेत. नक्की. अधिक तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही अशा वेगळ्या कंडिशन्स असतील आणि तुम्हाला त्या आम्हाला विचारायच्या असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा. मॅमशी जोडून आम्ही या सगळ्याची उत्तरं तुम्हाला देणार आहोत आणि विशेष म्हणजे हा तुम्हाला एपिसोड कसा वाटला आणि ओव्हरऑलच तुम्हाला या सगळ्याबाबत काही तुमचे विचार असतील तर तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि मॅमचं पुन्हा एकदा मी खूप खूप धन्यवाद मॅम म्हणते. धन्यवाद. कारण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा जसं तुम्ही म्हणालात, की दुर्लक्ष केलेला मुद्दा आहे आणि बरोबर. खूप सुंदर तुम्ही यावरती आम्हाला एक्सप्लेनेशन धन्यवाद. दिलं. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद धन्यवाद. आमच्याबरोबर जोडला धन्यवाद. गेलात आणि तुम्हाला सुद्धा हा एपिसोड कसा वाटला आम्हाला सांगा. भरपूर हा एपिसोड शेअर करा. ज्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही किंवा ज्यांना याबाबत काही माहिती नाही त्यांना सुद्धा याची उत्तरं मिळून जातील आणि लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.